महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक के जन्मदिन पर वाशी स्थित सिडको ऑडिटोरियम में हर्षोल्लास के साथ अभीष्ट चिंतन समारोह संपन्न हुआ। इस अवसर पर गणेश नाइक को जन्मदिन की शुभकामनाएं देने नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, पूर्व सांसद आनंद परांजपे, संत मुनि, मनपा व सिडको अधिकारी, वन विभाग, एमआईडीसी तथा पुलिस विभाग के अधिकारी सहित बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे, तो वही बड़े पैमाने पर यहाँ जन समुदाय सा उमड़ पड़ा। अपने प्रति मिले स्नेह और समर्थन के लिए वन मंत्री गणेश नाइक ने सभी का आभार व्यक्त किया। इस अवसर पर समारोह में आए नागरिकों को बीज मोदक भेंट किए गए ताकि जन्मदिन के साथ साथ पर्यावरण संवर्धन का संदेश भी समाज तक पहुंचे। की माणसाचं आयुष्य वाढते ते नंबर असते। ज्या माणसाची मानसिकता, जी मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता, वैचारिक क्षमता ज्याला अभेद्य असते, अशा माणसाच्या वय वाढलं किंवा त्या ठिकाणी थकला भागला नसेल तर त्या गोष्टीला काही किंमत नाही। आता माणूस किती जगलापेक्षा कसा जगला महत्त्वाचं। माणसाने किती कमवलं त्याच्यापेक्षा कसं कमवलं ते पण महत्त्वाचं। ज्या कमवल्यानंतर लोकांमध्ये वाद प्रवाद निर्माण होतात अशा कमाईला काही किंमत नाही। मी माझ्या आयुष्यामध्ये याचा अर्थ मीच असा एकटा असा नाही, असे हजारो लाखो कार्यकर्ते असतील की ज्याने आपला हात पण साफ ठेवले, आपलं मन पण साफ ठेवलं। पर काही लोकांना पी हालत आणि हो गोरी, आता म्हणजे ही मन आहे ना प्रचलित, म्हणजे हालत पिल्यानंतर गोरं होतं आहे, तर अशा प्रकारचं स्वरूप ते क्षणभंगूर असते। दुर्गामी त्या गोष्टीचा दुष्परिणाम होतो आणि मग आयुष्याच्या शेवटी पश्चातापाशिवाय दुसरी कुठली स्थिती उद्भवत नाही। आज काही लोकांनी मला शुभेच्छा दिल्या, खरं म्हणजे मी या गोष्टीच्या विरुद्ध आहे, परंतु लोक म्हणतात की कधीतरी तुमचं भेटणं व्हावं म्हणून त्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता मी इथं आलो। प्रेमभावी लोकांनी मला सदिच्छा दिल्या, त्या सदिच्छा देणाऱ्यांच्या आता काहींनी फोनवर दिले, काहींना दूरवरून येणं पण शक्य होत नाही, परंतु ते आपले सदिच्छकच आहेत आणि म्हणून या सदिच्छा पुढे निश्चितपणे समाज कार्य करताना, समाजाला आनंद देताना कामाला येतील। तर काही लोक बोले 100 वर्ष जागा, आता कशाला 100 वर्ष जगायचं? जोपर्यंत काही करण्यासारखं शिल्लक आहे ते लवकरात लवकर करायचं आणि सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की बाजूला सरायचं। आता मी तर माझ्या आयुष्यात खुश आहे, तुम्ही सगळेजण बघता, मला कुठलाही माणूस दुःखी जर समोर दिसला तर माझ्या परीने त्या माणसाचे अश्रू पुसण्याचा मी प्रयत्न करतो। सगळ्यांचे अश्रू काय मी पुसू शकत नाही, कारण दुःख एवढं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आभाळ फाटले त्याला ठिगळ लावून काय त्याच्यातून उपाय होणार, परंतु आपल्या आपल्या परीने आपण केलं तर त्याच्यातून अन्य लोक सुद्धा मदत करतात आणि समाजाची काही प्रमाणामध्ये सेवा घडतेच। एकूणच सगळ्या गोष्टीच आता म्हणजे शेवट गोडच होणार आहे। भविष्यकाल निश्चितपणे सकारात्मक जीवन जगणार आहे मी।